तुका आकाशाये वडा गिळुनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटे गिळुनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता गिळुनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जघननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमः संतासे रंज उचितासे आपोलिया मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आत्मरूप गणेशो स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भावना पूर्ण कीर्ती जयांचे केली या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदाचार्य देहू निवासी श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा स्वतःचा परिचय करून देणारा अभंग आहे बरं का। माधव महाराज कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत। माधव महाराज त्यांचे सर्व शिष्यमंडळी आमचे गुगे महाराज ग्रंथाची सेवा करतायत। आमचे सगळे टाळकरी मंडळी मिस्त्री असतील डॉक्टर असतील सगळे त्यांच्या सोबती आमचा ओमप्रकाश आमचे महिला मंडळ आणि बसलेली सर्व श्रोते मंडळी सोहळा आहे आणि आजचा दिवस अत्यंत 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 महत्त्वाचा आहे। म्हणजे काय महत्त्वाचं आहे बीज तर आहेच ना तो करमबीज आहे तो करम दरवर्षी असते अहो नाही हो दरवर्षी असणारी वेगळी आणि या आजची असणारी वेगळी। आजची असणारी तुकाराम महाराजांची बीज अर्थात वैकुंठ गमन सोहळा कितवा आहे माहिती आहे का 375वा। शास्त्रीय भाषेत जर सांगत ठरलं तर त्रिशतकोत्तर उत्तर 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 म्हणजे 3 शतक ओलांडले 3 शतक उत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा। जाता जाता पुन्हा एकदा बोलेन आणखीन पुन्हा येईल पुढच्या वर्षी मागच्या वर्षी झाला पण अमृत महोत्सव नाही आणि 300 वर्षाचा नंतरचा नाही। आणि का बोललो आवर्जून या अमृत महोत्सव वर्षाला वैकुंठ गमन सोहळ्याला आम्ही हजर आहोत। बघा एवढंच बोलतो का म्हणू जिवंत आहोत कारण जिवंत आहे म्हणून हजर आहोत ना। ही भगवंताची कृपा आहे मायबाप। कोणता दिवस कसा उगवतो काय त्याचं महत्त्व असतं हे आम्हाला कळत नाही। सूर्यनारायणाचं आगमन दररोज होतंय मावळतीलाही जातो परंतु कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा काय सांगता येईल। म्हणून अत्यंत महत्त्वाचा मी ह्या शब्दाला म्हणलेलं आहे महत्त्व दिलेलं आहे। 375 वर्ष होत आहेत आणि 300 वर्षानंतरचा अमृत महोत्सव आहे। तुकोबाराय वैकुंठ गमन करतायत। आम्हा वारकऱ्यासाठी दुःख मिश्रित सुख आहे। वारकऱ्यासाठी दुःख मिश्रित सुख आहे आणि सुख मिश्रित दुःख आहे। सोपं करून सांगू सुख आहे पण दुःखात मिसळलेलं आणि दुःख आहे पण सुखात मिसळलेलं। तुकोबाराय आमच्यातून निघून जातात हे दुःख आहे पण जाताना आपलं शरीर घेऊन जातात हे सुख आहे। मागे कवीश्वर झाले अपरंपार कोणी कलेवर नेले सांगा। हे विद्वान झाले ज्ञानी झाले ऋषी मुनी झाले हे नासक कुचक शरीर वैकुंठाला कोणी नेलं एकमेव तुकोबारानी। लोकांनी बराचसा वेळ घेतला बराचसा ताण खाल्ला बराचसा विरोधही केला आणि काही लोकांच्या रक्तातच गुण असतो तो चांगल्या कामाला विरोध करणे। कोण जाणे कोणत्या मुहूर्तावर जन्माला असतं हे सांगता येणार नाही पण त्यांच्या वाट्याला ते कर्म आलेलं असतं की चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही। डबल बोलू चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही काय कारण ते पुण्य यांच्या वाट्यालाच नाही आणि अंतःकरण जर दूषित असेल मलिन असेल त्याला चांगलं कुठे दिसणारच नाही। पुन्हा एक शब्द वापरतो चांगल्याला चांगलं म्हणायला आपलं अंतःकरण सुद्धा चांगलं लागतंय। विठ्ठला अहो याच्यासाठी पुराव्याची गरज नाही।
परंतु त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, जाताना अभंग तयार केले. पहिला आले हरी किंवा गरुड येतो फडातकारी, नाभी नाभे म्हणे हरी. म्हणजे विमानात बसून कसं काय गेले? तेव्हा विमान होतं का? तेव्हा पेट्रोल होतं का? डिझेल होतं का? हे सडलेले मेंदूचे लोक येते. हे जी मंडळी आहे ना, यांची मेंदू सडलेले. बाप्पा तेव्हा विमान नव्हतंच. ज्याच्यामुळे विमानाचा शोध लागला तो गरुड पक्षी होता. गरुड येतो फडातकारी महाराजांचे शब्द आहेत. अक्कल नावाची वस्तू जर आपल्याकडे असेल बुद्धीत मिसळलेली तर कळेल आपल्याला भाषा. त्या गरुडावर बसून परमात्मा येत आहेत आणि त्या गरुड रूपी विमानावर बसून तुकोबारायला जात आहेत. खुदा भगवंताने हात दिला आणि त्यांना घेतलेला आहे. बरं जाऊ दे, संत वारकरी म्हणा, टाळकरी म्हणा, वारा सगळे म्हणतीलच तुकोबारा वैकुंठाला गेले. याच्यात मोठं नाही काही. त्यांचा विरोधक म्हणतो, विरोधक ज्यांनी छळ केलेला आहे, त्रास दिलेला आहे, आणि शेवटी कळालं की तुका विष्णू नाही तुझा, आणि मग क्षमा मागितली आणि त्यांचे शिष्य झाले. लोकांना सांगितलं वाद घालू नका. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी केला तो विमानी, पैसोनिया केला तो विमानी, पैसोनिया. पक्षातला आपल्या नावाचा जिंदाबाद करीनच करीन. का त्याला खायला प्यायला मिळतं ढाब्यावर, काही अडचण नाही. आपल्या पक्षाचा माणूस आपल्या नावानं जिंदाबाद जिंदाबाद केलं यात नाव नाही. विरोधक जिंदाबाद करावं असा गुण आपल्याकडे पाहिजे. विरोधकाने म्हणावं त्यांचं आमचं पटत नाही, आमचा पक्ष वेगळा आहे, आमचे विचार वेगळे आहेत, त्यांचे विचार वेगळे आहेत, पण माणूस चांगला आहे, असे गुण आपले असावे. तुकोबाराचे विरोधक होते रामेश्वर भट्ट, पण ते म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी, संपला विषय. असा अधिकार ज्या तुकोबारांचा आहे, त्या तुकोबाराची आज वैकुंठ गमनाची तिथी आहे. त्याला तुकाराम बीज म्हणून आम्ही म्हणतोय. आणि अख्ख्या महाराष्ट्रात कोण्या कोपऱ्यात, गावागावात, वाडी वाडीवर, तांड्या तांड्यावर, वस्ती वस्तीवर तुकोबाराच्या सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचा जिकडे तिकडे प्रकार चालू आहे, नियोजन केलेलं आहे. लोक त्यांच्या नावाचा जय जयकार करतायत. असे तुकोबार आहे. जे सोबत होते टाळकरी म्हणून, भरणाचे साथीदार म्हणून, त्यांनी 10-5 वर्षानंतर थोडं निरीक्षण केलं. म्हणजे काय झालं, म्हणजे तुकाराम महाराजांना आपण सोबतच आहेत, भजनाला, वारीला, कीर्तनाला, सगळीकडे आपण सोबतच आहे. म्हणजे हो, पण आज त्या माणसाकडे जेवढं सुख आहे ते आपल्याकडे का नाही? आपण तर बेजार आहे, आणि तो माणूस तर अगदी आनंदात आहे, सुखात आहे, काही चिंता नाही. गेले सगळे मिळून महाराज, तुमचं आम्हाला थोडंसं व्यक्तिमत्व जाणून घ्यायचं आहे, तपास काढायचा आहे. आपण सोबतच भजनाला आहे, कीर्तनाला आहे, वारीला आहे, अनेक वर्ष झाली. म्हणजे हो, त्यात काही वाद नाही. पण आमचा एक प्रश्न म्हणजे काय, तुमच्या चेहऱ्यावर ज्या आनंदाच्या छटा आहेत त्या आमच्या चेहऱ्यावर का नाही? तुम्ही जे सुख भोगतायत ते सुख आम्हाला का नाही? बरं, परमार्थ आपण सोबतच करतो. तुकोबारा म्हणजे राहू द्या तो विषय, आपला दुसऱ्या विषयावर बोलून आपण. नाही, आम्हाला याचं उत्तर पाहिजे. म्हणजे ते उत्तर मला द्यायला जरा जमणार नाही, कारण ते कठोर शब्दात द्यावं लागणार, आणि त्यात मला माझा अहंकार झाला असं दिसणाऱ्या लोकांना मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आपण एकच आहोत वारकरी. नाही म्हणजे काय असू द्या, बाजूला ठेवा सगळं, पण खरं सांगा. खरं सांगावं लागणार काय म्हणले? हो, मग परमार्थ आपण सोबतच केला, पण दोघात फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. काय कसं, तुम्ही तुमच्या धोरणाने केला आणि मी संत आणि शास्त्राच्या धोरणाने केला. एक बोलू, आपल्याला परमार्थ फलीभूत व्हावा असं जर वाटत असेल, 2 पात्र समोर ठेवा. 2 पात्र, संत आणि शास्त्र. याला सोडून परमार्थ करू नका. बाप्पा आमचं चाललंय जसं मनाला येईल तसं चाललंय, माझं मत मी मांडतोय,
असं का नको, माझ्या मनाने तसं करतो. तुमच्याबद्दल नाही बोलत बरं का डॉक्टर, मी आमच्याबद्दल कीर्तनकाराबद्दल बोलतो. कीर्तनकार आम्हाला पद्धतच कळा ना कीर्तनाची, आम्हाला महत्त्वच कळा ना कीर्तनाचं. आणि एक बोलू, आम्ही कीर्तन करतो पण आम्हाला कीर्तनाचा महिमाच कळेना. विठाला विठा मला वाटतं पहिल्यांदा एक हातापाय पडून याला विनंती करतो सगळ्या कीर्तनकाराला, एवढा एक अभंगच पाठ ठेवा तुम्ही. भक्ती ज्ञान विरहिती त्याला गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती टासावी अंतर श्री हरीची, अशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. एवढे दोनच कडे पाठ काढा हो कीर्तनकारांनो. का बोलूच आणखीन पुढचं. वारकरी हा नुसता संप्रदाय नाही, वारकरी हा पंथ नाही, वारकरी हे तत्व आहे. भजन करायचं ना, मुगम करू नको. एक तत्व नाम हरी माना हरी करुणा येईला तुझी, हरी करुणा येईला तुझी. एक तत्व नाम हरी माना हरी करुणा येईला तुझी, हरी करुणा नाही. पण मेहरबानी करून एक काम करा ना, आम्हाला तत्व जोडा आणि तत्वाला नाम जोडा. काय आनंद मिळतो ते बघा. संतांचा अनुभव आहे आणि मग सुखाची प्राप्ती होते. अशा पद्धतीने आपण ते भजन करावं. महाराज म्हणतात आपल्याच भजनात फरक कोणता पडला, तुम्ही तुमच्या धोरणाने केलं, जसं सवड मिळेल तसं, जशी आवड होईल तशी, जसा वेळ मिळेल तसा. आणि माझं तसं नाही, मी दिनरजनी हाची धंदा, बाकीचे उद्योग केले, प्रपंच केला, दुकानदारी केली, शेती केली, पण भगवंताचं नामचिंतन बंद केलं नाही. पण आमच्या चेहऱ्यावर सुख नाही. आणि तुम्हाला सुखाचा वाटा कसा मिळाला? मला म्हणजे सुखाचा वाटा नाही मिळाला, ते सुख दागिने म्हणून आम्ही अंगावर धारण केलं. सर्व सुख आलो, सर्व अलंकार, सर्व सुख आलो, सर्व पण आपल्यात फरक हा पडला, याचं कारण आहे. आणि ते जर तुम्ही केलं असतं तर आजही तुम्हाला ते सुख मिळालं असतं. थोडा फरक झाला, जादा नाही झाला. पण आम्हाला म्हणजे महाराज लोकांनी शंका विचारली, महाराज तुमचा आम्हाला जवळून परिचय घ्यायचा. आता काय परिचय घ्यायचा? तुम्ही देऊचे राहणार आहे, मी देऊचा राहणार आहे. आजूबाजूचं गाव आहे, कोण टाळगाव असेल, कोण इकडं तिकडे गाव असेल, तिकडं आहेत कोणी इकडं तिकडं, पण एकत्र येतो आपण, म्हणलं एकत्र आहे. आता काय आणखीन, मी तुकाराम आहे, देऊचा राहणार आहे, मोर घराण्याचा आहे. तुकोबारायचं मूळ घराणं मौर्य आहे. आणि त्यांचे मूळ पुरुष आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे चंद्रगुप्त मौर्य. काही मंडळी इकडे आली, मौर्याची मोरे झाली. क्षत्रिय कुळात जन्म घेतलेला आहे बादराने, भीक माग्या धंदा कधीच नाही केला त्यांनी.
पुढे विचार झाला तो. म्हणले हो, आम्हाला आनंद मिळालेला आहे. याचं कारण आहे म्हणले आपल्या परमार्थात तिथं फरक पडला. म्हणजे पण महाराज आता आल्यापासून लहानपणापासून पाहतो, तुमचा प्रपंच पाहिला, तुमचा संसारातला व्यवहार पाहिला, तुमचं येणं जाणं पाहिलं, तुमचं भजन पाहिलं, तुमचं कीर्तन पाहिलं, पण आम्हाला तुमचा नेमका पत्ता लागा ना. म्हणजे आता पत्ता काय लागायचा? म्हणजे बोलू का आता? म्हणजे बोला. तुम्ही काय म्हणले? तुकाराम महाराज मोरे महाराज नाही म्हणले तुम्ही स्वतःला. आम्ही म्हणतो एक प्रापंचिक माणूस, एक शेतकरी माणूस, एक व्यापारी माणूस, दुकानदार, म्हणजे इथपर्यंत आम्हाला परिचय आहे. पण तुम्ही तिथं थांबले नाही ना. म्हणजे मग स्वतः त्याच्याही खाली किती गेले. तुम्ही म्हणले का मी मालदार आहे, तुम्ही म्हणले की मी जमीनदार आहे, तुम्ही म्हणले का आपल्याकडं दुकानाचं आहे, मी सावकार आहे, कधी म्हणले तुम्ही? नाही म्हणले. तुम्ही उलट म्हणले मी तर अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. आणि तुम्ही तर असं म्हणले, पण तुमचे बंधू म्हणले मी तर चांडाळ चांडाळ म्हणत आला का तसे वेळ. काय कमाला झाली हो. आम्ही तर ओरडू ओरडू सांगतो आम्ही कीर्तन केसरी म्हणून, छापायला सांगतो लोकांना, आणि महाराज म्हणते मी चांडाळ आहे, मी दुष्ट आहे. याच्यात संतांचा संतपणा सिद्ध होतो. माऊलीसारखं ज्ञान कोणाकडे आहे जगात? उपजताचं ज्ञानी हे वर्म जाणून किंवा तशी दशीची वाट न पाहता वैशेच्या गावानं येता बालपणीचं सर्वज्ञता वरीत येते. एवढा अधिकार ज्या माऊलीचा आहे. माऊली म्हणजे मूर्तिमंत ज्ञान, ज्ञानाचं भांडार म्हणजे माऊली. संपला विषय. ज्ञानाचा 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 सागर म्हटले बरं का. पण त्यात आणखीन एक शब्द लय महत्वाचा आहे. सागर म्हणजे समुद्र, ज्ञानाचा सागर. एवढं ज्ञान समुद्राचं पाणी मोजता येईल का? नाही. तसं माऊलीचं ज्ञान मोजता येणार नाही. पण एक शब्द लय महत्वाचा घातला हो पुढे, सखा माझा ज्ञानेश्वर. सगळ्या संतांनी माऊलीला माझं म्हटलेलं आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हारे ताप, साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप दरुशने हारे ताप, साधकाचा माय बाप दरुशने हारे ताप, सर्व गट सुखरूप ज्ञानोबा माझा. यापासून आपण एक शिकलं पाहिजे बरं का. काय? कोणाला तरी माझं म्हणा ना. डॉक्टर डबल बॉल लागला बरं का मिस्त्री. कोणाला तरी माझा म्हणा. नाही कळलं? बोलतोच हिंमत करून. कोणाला तरी माझा म्हणा. कोणाला बी माझा नका म्हणू ना. कोणाला मी देवाचा
प्रामाणिकपणा वाढतो, प्रेम वाढतंय, स्नेह वाढतो. महाराज तुम्ही आहे त्या प्रपंच अवस्थेतून खाली गेलात, चांडाळ म्हणलात, पापी म्हणलात, स्वतःला नालायक म्हणलात, अपराधी म्हणलात, मंदबुद्धी म्हणलात, तुम्ही स्वतःला चांडाळ सुद्धा म्हणला, इतके खाली गेलात. आणि तिथून पुढे वर बी किती गेलात तुम्ही. नुसते देऊतले सावकार नाही, दुकानदार नाही, दुसरे नाही ना. मग तुम्ही साधूच्या पुढचे आहेत, संतांच्या पुढचे आहेत. काय झालं, तुमच्या पुढे साधू फिक्का पडतो, तुमच्या पुढे विद्वान फिक्का पडतो, तुमच्या पुढे ज्ञानी पुरुष फिक्का पडतो, कारण तुमची पैज आहे. गोठविणे लाळणे दिनाच्या मुक्तात्मस्थिती सांडवीर, मुक्तात्मस्थिती सांडवीर, मुक्तात्मस्थिती सांडवीर. गोठविणे कोण महात्मा म्हणतो स्वतःला, कोण साधू म्हणतो कोणाला. मी साध्या वेशात आहे, कमी समजू नका. धोतर नसतो, भोळा समजू नका. फेटा बांधतो, गवळ्या समजू नका. मनात जर आणलं ना, घोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाती, मुक्त आत्मस्थिती सांडविल. चांगले चांगले पाहिलेत मी आणि त्यांचा तपास काढला. तप्पर नाही आपल्या पुढं. वेदाचा तो अर्थ पुढचं म्हणा डॉक्टर, इतरांनी व्हावा भार माथा. भार म्हणजे कोणता व्हा, वेदाची सेवा, ग्रंथाची सेवा आम्ही करावं, याने फक्त गोण्याचं भरावं. विठ्ठल विठ्ठल व्हावा भार माता. भार आम्ही नाही वाहत, वझे येणार नाही, हमाली आम्ही करत नाही. आम्ही सेवक आहोत आणि समाजाचे, धर्माचे आणि देशाचे आहोत. हो, मग तुम्ही तिथावर किती गेले, ब्रह्मज्ञानाच्या पुढे गेले. पण तुम्ही ब्रह्मज्ञानाच्या पुढे गेले, अहो नाही, एक म्हणला तुमचा अभ्यास कमी, हे देवाच्या बरोबर गेले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशे आले. अरे देवाच्या बरोबर गेले ना, हे तुकिता तुलनेची तुलना जर केली तर देवाच्या बरोबर गेले. दुसरा म्हणला तरी तुला अभ्यास कमीच आहे. म्हणजे काय झालं, अरे देवाच्या बरोबरीला नाही, देवाच्या पुढे गेले तुकाराम महाराज. म्हणजे कसं काय, आम्हाला काय अजून मिळालं. मला मी सांगतो, त्रेतायुगामध्ये एक राम अवतार झालेला आहे. त्या रामाने ख्याती काय केली, लंकेवर स्वारी करताना दगडाचा सेतू, पाषाण सेतू तयार केला. बरोबर आहे, कोणाची ताकद आहे की तेवढी. वानर सेना व पलीकडे नेली आणि रावण नावाचा अहंकार मारून टाकला. अहंकाराला मारावं लागते कधी ना कधीतरी. तुमच्याकडचं नाही बरं का, इकडे आमच्याकडचा. हो ना, आणि तुम्ही तर आता तो भाग वेगळा आहे. आमच्या देशाला, समाजाला सांभाळणारे माणसं आहेत तुम्ही, तुमचं नेतृत्व आहे, आम्हाला मान्य आहे. आमच्या म्हणजे आमच्या वर्गामध्ये, संप्रदायामध्ये अहंकार नसावा. अहंकाराचे तोंड काळे, दावी बळे अंधार. मग सेतू बांधला रामाने, मान्य आहे. पण मला काय म्हणायचं, तो सेतू आज आहे का आपल्याला लंकेवर जायला? नाही ना, आज आहे का? मला नाही. पण त्या रामानंतर कलियुगामध्ये एक राम जन्माला आला आणि त्या रामाला प्रश्न घेऊन जन्माला आला. काय प्रश्न घेऊन जन्माला आला? तू का राम? तू का राम? तुकाराम 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 तुकाराम
नावातच ख्याती आहे. नाम घेता कापे यम, याचा विस्तार आपण पुढे करू वेळ मिळाला तर. नाम घेता कापे यम करू. पण आज ही व्यक्ती जन्माला आली तुकाराम म्हणून. ते राम आणि हे तुकाराम, ते राम हे तुकाराम. एक बोलू का? तुका तुक राम असे दो नाम एक अंग. नाव जरी वेगवेगळे असले तरी ताकद एकच आहे, अंग एकच आहे. तुका तुक राम असे दो नाम एक अंग. उनका शेतू भंग गया, इनका शेतू अभंग. विडाला देवाच्या पुढे तुम्ही गेले म्हणून हा मला तुमचा परिचय सांगा. म्हणजे सांगितला म्हणजे सांगतो पहिल्या कडव्यात. व्याप्ती आम्हाला कळे ना महाराज. हो ना, व्याप्ती कळे ना. तुम्ही सांगा बरं, खाली गेले लहान झाले. हो ना, नम्रतेला महत्व दिलं, लीनता घेतली. बरं इकडं काय म्हणले, घोट विनाला आळ ब्रह्मज्ञानात. त्यामुळे आम्हाला तपासच लागणार नेमका. तुम्ही सांगा तुम्ही लहान किती आहेत ते म्हणजे सांगावं लागणार. म्हणजे हो अणुरेणुया थोकडा इतका लहान आहे मी. लहान किती आहे, लहान किती आहे सांगू का? अणुरेणुया थोकडा. अणु शब्दाचा अर्थ माहीत नसेल पण परिचय आपल्याला चांगला आहे अणु शब्दाचा. कारण बामचं नाव काय आहे? अणुबाम. बरोबर आहे. आता तुम्हाला परिचय झाला त्या शब्दाचा. अणु शब्दाची व्याख्या सांगू तुम्हाला. अणुरेणू याची व्याख्या सांगू. अणु म्हणजे कितवा भाग, अणु म्हणजे केवढी वस्तू. महाराज म्हणजे मी लहान किती आहे याचा संदर्भ दिला. अणुपेक्षा लहान आहे. अणु म्हणजे बालाग्र शतभागस्य शतदास्ते षष्टमम असं म्हटलेलं आहे. अणुची व्याख्या केली बरं का माधव महाराज. बालाग्र म्हणजे केस घ्यायचा, पूर्ण केस नाही पाटील, केसाचं टोक. बालाग्र म्हटलेले, आग्र म्हणजे टोक. केसाचं टोक घ्यायचं आणि त्याचे 100 भाग करायचे. हे करायचे भांडणी पडू नका, फक्त ऐकत चला. हे करता येण्यासारखं आहे काय? नाही. केसाचं टोक घ्यायचं एक, त्याचं शेवटचं, त्याचे 100 भाग करायचे. त्यातला एक भाग का घ्यायचा, त्यातला एक भाग घ्यायचा, त्याचे 6 भाग करायचे आणि त्यातला जो एक आहे भाग त्याला अणु म्हणतात. मी म्हणलं करू नका, फक्त ऐकून व्याख्या कळाली म्हणजे गंज झाली ना. अणुरेणू म्हणजे काय? अणुरेणू म्हणून या विज्ञानाच्या खात्यातून त्या बामला आवाज आणि आकार पाहून नाव दिलं नाही. ज्याची आकार शक्ती लहान आहे पण कर्तव्य शक्ती मोठी आहे त्याला अणु म्हणतात. आणि तो मोठा अर्थात दिसायला एवढाच आहे, मोठा नाही, दिसायला एवढा आहे. पण जर टाकला ना, सोडला ना, अख्खा देश संपला जाईल. एवढी ताकद आहे. दिसायला लहान आणि एवढी ताकद मोठी आहे. मग त्या बामला काय नाव दिलं? अणुबाम. तसं महाराज म्हणतात मी लहान किती आहे? अणुपेक्षा रेणूपेक्षा लहान आहे. आणि मोठा किती आहे? तुका आकाशा येवळा.
आता याचा अर्थ जर काढत ठरला ना, आमचे आगवान भाऊ म्हणले मला काय जमायचं नाही एवढं बरं का, मी जेवढं जमन तेवढं सांगेल. ते म्हणले अण्णा आम्ही पहिला दिवस काय घेतो त्याचे तुकाराम बीजे, तुमच्या तोंडातून आम्हाला तुकाराम बीजेचं कीर्तन ऐकायचं आहे. मग मला एवढा अभ्यास आहे मी काहीतरी सांगतो मला, पण सरचं प्रयत्न जसं जसं जमतं तसं. मग आकाशा एवढ्याचा अर्थ आकाशा एवढाच आहे असं नाही, पण आपल्याला कळण्यासाठी आकाशाचं उदाहरण दिलं महाराजांनी. कारण सगळ्या पंचमहाभूतामध्ये सगळ्यात महाभूत मोठं कोणतं असेल तर ते आकाश आहे. बरं आकाशापेक्षा मोठं काय आहे का? नाही. आपल्या समजण्यासाठी आकाश म्हणले, तेवढंच रूप आहे असं नाही. त्याला त्रिलोक्याला व्यापून बसलेलं त्यांचं रूप आहे. कुणाचं? संतांचं. तो कोबरायचंच नाही, सर्व संतांचं आहे. आणि त्यांची ताकद एवढी आहे, हो, तिन्ही लोकांचा उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार आहे. विठाला विठाला उभारीला हात तिन्ही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. एवढी ताकद आहे. मग आकाश एवढंच नाही, पण आपल्याला कळण्यासाठी आकाशाचं वजन दिलं. आकाश आता आपली बुद्धी त्याच्या पलीकडे जाते का? आकाशापुढे जात नाही ना, म्हणून आपल्याला समजण्यासाठी तो का आकाश एवढा तिथपर्यंत सांगितलं, त्याच्यासाठी सांगितलं. वास्तविक त्याच्यापेक्षा मोठा आहे संत. जगत उद्धारा लागी धरीला अवतार, मिरविला बडीवार सिद्धाईचा. एवढी ताकद त्यांची. पण आपल्या कळण्यासाठी आकाश सांगितलं. आकाशापेक्षा मोठं आपल्याला काही कळत नाही. नातवानं आजीला विचारलं, आजी म्हणजे काय? लहान होतं रक मांडीवर खेळणारं नातू. आजी म्हणजे काय? हे आकाश एवढं उंच का गेलं? आता लेकरं काय विचारतील त्यांच्या बुद्धीप्रमाणे. मी सांगितलं आजी म्हणजे हे आकाश एवढं उंच का गेलं? आजी काय सांगणार? त्याला विज्ञानाचे शोध, पंचमहाभूताचं विश्लेषण, त्याला काय करणार? ते रांगतं लेकरू आहे, छोटं आहे, एवढं तेवढं चालतंय आपलं धडपड धडपड करीत, तर त्याला काय करणार आहे? विज्ञानाचे शोध किंवा पंचमहाभूत कशाला म्हणतात? नाही. मग आजी काय करते? त्याला कळण असं बोलते, त्याच्या बुद्धीला कळण असं बोलते. म्हणजे बाळू म्हणजे काय, पूर्वीकनी हे आकाश खूप खाली होतं. हे आकाश इतकं खाली होतं, इतकं खाली होतं. एक दिवशी मी झाडू मारता मारता माझ्या पाठीला खरचटलं. मला राग आला, मी झाडू मारला, त्या झाडूच्या धाकानं सर 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 आकाश उंच गेलं. बाळूला कळतं आजीची ताकदच मोठी असत. ज्या अर्थी झाडून आकाशवर गेलं त्या अर्थी आजी ताकद मोठी. बाळूचा बाळासाहेब झाल्यावर मग बुद्धी बदलते, कारण बुद्धीत पुढे डेव्हलप होते ना, आणखीन परिपक्व होते. तो म्हणतो नाही हे खोटं आहे, तो विज्ञानाला शोधतो. बाळूचा बाळासाहेब झाल्यानंतर, बाळासाहेबाचा बाळाजी पटेल झाल्यानंतर फरक होतो ना. तसं आपल्याला कळण्यासाठी तुकोबाराय म्हणले तुका आकाशा एवढा. मी लहान किती आहे? अणुपेक्षा आहे. मोठा किती आहे? आकाशापेक्षा आहे. काहू महाराज आकाशचं अंदाजाच्या पलीकडचं आहे. एवढी व्याप्ती आहे, जगाला व्यापून आकाश आहे. आमच्या भारतात जे आकाश आहे तेच आकाश अमेरिकेत आहे, तेच आकाश जपानमध्ये आहे. हो, मग तुम्ही एवढे मोठे असल्यामुळं तुम्ही तर आम्हाला या देहात दिसतात, 3.5 हाताच्या देहामध्ये दिसतात. ते म्हणले ही देह भावना मी गिळून टाकली दुसऱ्या कडव्यात. गिळून सांडिले कलेवर, 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 गिळून सांडिले कलेवर.
दे बरं कधी कधी. जरा काय आहे, यांच्याकडं थोडी सेवेची अनुभवाची शिदुरी ज्यादा आहे. वयामुळं म्हणलं बरं का मी, त्यांची साधना बी आहे. कल्पना आहे आपल्या सगळ्याला, गायन वादन एवढं सोपं नाही ना. झिजावं लागते, कष्ट घ्यावं लागतात, साधना करावी लागते. गुरुचा प्रसाद, आईवडिलाची पुण्याई आणि आपले प्रयत्न हा त्रिवेणी संगम ज्यावेळेला होतो त्यावेळेला ही प्राप्ती होते. म्हणून कुठं झटका देते नियम नाही बरं का तुला सांबदराज आहे. काय झालं, तू पक्का आहे आम्हाला माहिती आहे, पण तू होत करू आहे. उगवता सूर्य आहे आणि ते माथ्यावर चढलेले म्हणून तळपते, ते तळपते. अनुभवाची शिदुरी एक बोलू, अभ्यास वेगळा आणि त्याला जोडून अनुभव जर आला ना मग तर पाहायचं कामच नाही. गावात ब्राह्मणाचं घर, तेव्हा पंचांग सांगायचे. अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, मुहूर्त, सण वार आपल्या गावात फिरायचे, पंचांग सांगायचे. लोक शिदा म्हणून द्यायचे, धान्य वगैरे सगळं. त्यावर त्या ब्राह्मणाचं घर चालायचं मस्तपैकी. करता करता म्हातारा 70-75 वर्षाचं वय झालं देवप्पाचं. अनुभवाला पर्या गावाचा मुलगा नवीन धडपड अभ्यासाची. बाबा म्हणजे काय, मला इथं नाही राहायचं, मग मला कशाला जायचं शिकायला. जा बाबा, चांगली गोष्ट आहे. आम्हाला कौतुक आहे ना तुझ्या अभ्यासाचं. मोठा हो, पंडित हो. तुमच्यासारखं गाबाळा नाही राहायचं मला. पाय पडू देवान कल्याण, हे पाय पडत नाही ते कल्याण करीत नाही. मग मला शास्त्री व्हायचं, पंडित व्हायचं. म्हणजे बाबा हो ना रे, आम्हाला कौतुक आहे. गेला 4 वर्ष काशीला राहिला आणि पंडितच होऊन आला. आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर गेले ना आणि 4-2 वर्ष राहिले ना, सगळंच बदलत आहे त्याचं. पहिले तर नाव बदलते. हो, तुकाराम, एकनाथ हे नाही राहत, मग चैतन्य. कारण काय, कपडे बदलले ना, रंगीत कपडे घातले, केस वाढिले, भानगडी कोट्याने केल्या. तसं केल्याशिवाय जास्त दक्षिणा मिळत नाही. मग काय कर, आले जेव्हा आता घरी बसले अभ्यास करत. गावात एक मावशी वयस्कर होती. देवप्पा 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 ऐका ग, इकडे पाहिजे म्हणजे बाहेर गेले. देवप्पा कुठे गेले, देवप्पा कुठे गेले. आता म्हातारीनं कलमा केला. येणं म्हणे, कोण आली म्हातारी. काय मावशी, काय काम आहे तुमचं. म्हणलं काय नाही रे बाबा, मी देवप्पाला विचारायला, ते माझा प्रश्न होता, शंका होती. काय विचारता देवप्पाला, काय येतं. अडाणी येते. मी काशीला शिकून आलो, पंडित आहे, मी शास्त्री आहे. म्हणलं बरं झालं बाबा, आमच्या गावाला चांगला शिकलेला बामण भेटला. आमचे अडाणी देवप्पा होते, म्हणजे जाऊ दे, शिकलेला बामण भेटला, आम्हाला कौतुक आहे. बरोबर, काय तुमचा प्रश्न आहे. जाऊ द्या देवप्पा, बाहेर गेले ते, मला सांगा, मी उत्तर देतो. चांगलं आहे बाबा, काय अडचण नाही. म्हणले सांगा बरं. म्हातारी म्हणली, तू देवप्पाच आहे का. म्हणले हो. चांगलं आहे. म्हणले देवप्पा, माझा एक प्रश्न आहे. म्हणले काय. मलिद्याचं डोकं निवदाला चलतं का. तेव्हा काय मावशी, काय म्हणले तुम्ही आजीबाई. अरे तुला म्हणले मलिद्याचं डोकं निवदाला चलतं का. तेव्हा 4 वर्षाचा अभ्यासक्रमात नाही आला कुठे. मलिदा नाही, निवद नाही. काय करावं, काय करावं. हे पान पाय, ते पान पाय, ते प्रकरण पाय, हे प्रकरण पाय. घाम फुटला याला. तेवढा देवप्पाले भरून, वासुदेव हरी पांडुरंग हरी, वासुदेव हरी पांडुदेव. आले का देवप्पा. म्हणल्या हां. काय रखमाबाई कुणीकडे आल्या होत्या. देवप्पाला सगळ्या बायांचे नाव पाठ. आयुष्य तिथं घातलं ना, सगळ्याशी प्रेमाचे संबंध. आले होते देवप्पा विचारायला. तर विचारलं तर मी याला येईना, ह्यो काशीला गेला होता ना. म्हणले शास्त्री पंडित झाला ना. म्हणले याला येईना. मला विचारा ना मावशी, रखमाबाई काही चिंता करू नका, मला विचारा. म्हणजे काय देवा, मलिदाचं डोकं निवद्याला चलतं का. म्हणजे गुरुवार असला चलत आहे. आणि तू का शिकला रे. म्हातारी म्हणली त्याला, यासाठी काशीला गेला होता का तू. त्याला घाम पुसला. ती बाई गेली निघून. म्हणजे बाबा इकडे या. म्हणजे कोणत्या प्रकरणात आहे. व्याकरणात आहे का. म्हणजे नाही. भामतीने भेंदात. म्हणजे नाही. वृत्ती प्रभाकर. म्हणजे या म्हणजे कुठं आहे. म्हणजे हे ग्रंथातलं नाही, हे डोक्यातलं आहे. यासाठी नुसतं पुस्तकं वाचून शहाणं होणं नाही, अनुभव लागतो जीवनामध्ये. बाबा तुम्ही काय म्हणा, मला याचा खुलासा सांगा बरं.
म्हणलं काही नाही खुलासा. ही गेलती पिराला मलिदा घेऊन आणि आज हिला जायचं आसरा निवद घेऊन. ती म्हणते तसं जाऊ निवद घेऊन का डोक्यानं पाणी घेऊ. डोकं चालवतं का म्हणजे तसं डोकं नेऊ का डोक्यानं पाणी घेऊ. म्हणून ती म्हणली मल्लिदाचं डोकं निवदाल चालवतं का. म्हणजे अरे याला शास्त्र लागत नाही ना रे, याला अनुभव लागत तू विठाला विठाला. संतांचं जीवन कसं आहे. पुस्तकं कमी वाचले त्यांनी पण अनुभवे आले अंगा. अनुभवाने अंगा अनुभव मोठा आहे. अभ्यास नको असं म्हणत नाही मी, जरूर करा पण त्याला अनुभव जोडा. अनुभव एक बोलू का जाता जाता, अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. सगळ्यात मोठा गुरु आहे. खूप शिकवतो आपल्याला अनुभव. महाराज म्हणतात झाला महाराज तुम्ही आकाशापेक्षा मोठे पण तुम्ही आमच्यासारखे दिसतात शरीरामध्ये. ते म्हणले ती भावना गिळून टाकली मी. गिळूनी सांडिले कलेवर. आता कलेवर म्हणजे शरीरच ना. 3.5 आता शरीर आहे. शरीर आहे पण महाराजांनी शब्द मुद्दाम वेगळा वापरला बरं का. ते शरीर नाही म्हणले, देह नाही म्हणले, तणू नाही म्हणले, काया बी नाही म्हणले. काय म्हणले कलेवर. आणि कलेवर कधी म्हणतो आपण डॉक्टर. जिवंत माणसा शरीराला म्हणतो का कलेवर नाही. हे काल गेले होते, आज त्यांच्या कलेवराला निरोप द्यायचा. त्यांचं कलेवर येणार आहे दवाखान्यातून आता पोस्टमार्टम होऊन. कलेवर म्हणजे सोप्या प्रसंग. कलेवर म्हणजे मळ. कलेवर म्हणजे प्रेत. या शरीराची भावना मी गिळून टाकली. शरीर आहे आणि त्यातल्या त्यात माझा आहे असं मी कधी म्हणलोच नाही. गिळूनी सांडिले शरीर म्हणायला पाहिजे होतं त्यांनी, कारण जिवंत होते ना महाराज. कलेवर का म्हटले, मला का म्हणले सांगावं लागेल का. सांगतोच. जिवंतपणे शरीराला मोड का म्हटले, फायदा आहे. मोड का म्हटले, मड रात्री जाऊन प्लॉटचा दगड सरकीतच नाही मला म्हणले. ते गिळूनी सांडिले कलेवर. कलेवर म्हणजे प्रेत. म्हणून मड रात्री जाऊन प्लॉटचा दगड सरकीत नाही. मड दुसऱ्याच्या लेकीची सोरी मोडीत नाही. आणि माफी मागून बोलू, मड सप्त्यात भांडण करीतच नाही. विठाला विठाला. बाकीचं तुम्ही बघून घ्या बरं का. बाकीचं तुम्ही बघून घ्या. म्हणून स्वतःला आहे शरीरच पण माझा भाव कसा झाला माहिती का. ओम प्रकाश झाला प्रेत रूप शरीर. Bye.
तुम्ही सगळे सांभाळून घ्यायचा बाबा मला, हो ना. म्हातारपणी दही करू नका बाबा आपली, हो ना. महाराज काय म्हणले, आहे शरीर पण माझा भाव कसा आहे मनातला, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानेचा. मी बंगल्यात जीव गुंतून देत नाही जास्त. माझं ध्येन कुणीकडे चाललंय सध्या आता मसन वाटतात, कारण हे शरीर आहे तिथं नेणंच आहे मला. स्वतःच्या शरीराला शरीर म्हणले नाही महाराज, म्हणून शरीराच्या बाहेर जाऊन मी एवढा मोठा झालो. गिळोनी सांडिले कलेवर, देह भावना टाकल्यामुळं जगाला व्यापून थांबलो, आकाशापेक्षा मोठा झालो. एवढी माझी ताकद कशामुळे वाढली, शरीर भावना सोडली. अनेक बोलू, देह भावना टाकल्याशिवाय माणसाचं पुढचं पाऊल परमार्थातलं पडतच नाही. कारण देह हा अहंकाराचं द्योतक आहे, देह अहंकाराचं प्रतीक आहे. आणि ती वासना ठेवली ना तर नुकसान बी लय मोठं आहे. सांगू, बी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, येवनिया पाठी थापटी ती. मी देह म्हणणं आणि देह माझा म्हणणं लय मोठं पाप आहे. एक ब्रह्महत्येचं पाप भोगायला अनेक जन्म नरकात जावं लागते, आणि मी देह म्हणल्यानंतर एवढं पाप होतं की कोटी ब्रह्महत्येचं पाप लागते. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, येऊनिया पाठी थापटी ती. इतकं वाईट आहे. म्हणून बाबा देह सांभाळा, खायला प्यायला घाला, आंघोळ करा, निस्ती नका करून, भारी साबण आणा, तेल लावा, भारी तेल आणा, पावडर आणा, क्रीम आणा, काय कुठं सगळे लावायचं तेवढं लावा. पण हे शाश्वत आहे, चिरंजीव आहे, टिकणारा आहे असं कधी समजू नका. नाशिवंत देह जाणार, हे ध्यानात धरून बरं का. नाशिवंत देह जाणार सकळ म्हणलं महाराज, याच्या दोन शब्द आले राव, नाशिवंत आणि जाणार. मग एकच सांगा ना, हे नाचणार का जाणार शरीर? महाराज म्हणले सांगू का? म्हणले हो. हे म्हणले नाचता नाचता जाणार आणि जाता जाता नाचणार. नाचता नाचता जाणार आणि जाता जाता नाचणार. म्हणून मी आजच कलेवर म्हणलो, आजच प्रेत म्हणलो. कारण देहाची भावना माणसाचा अहंकार वाढवते, नुकसान होतंय. असू द्या देह आपला, पण कायमचा दिला का नाही ना, काही काळासाठी दिलेला आहे. आणि राहायचं याच्या संग देहाच्या सोबतीनं, याला सांभाळायचं बी, पण कसं परक्याची मालमत्ता म्हणून, परक्याची मालमत्ता म्हणून. जसं पंढरपूरला गेला माणूस आणि सोबती पांगले भेटाना, फोन लागाना, आषाढीची गर्दी, आता काय करावं, आता काय करावं. स्नानाला चंद्रभागेमध्ये गेला, अहो त्या गावाचं तर राहू द्या, पण त्या तालुक्यातला माणूस सापडा ओळखीचा, कारण कपडे काढून ठेवायचे मग आंघोळीला जायचं चंद्रभागेमध्ये. काय करावं काय करावं काय करावं, मग कोणीच नाही. ते म्हणले आता काय करावं, कपडे कुठं ठेवा. मग वारकरी महाराज देवपूजा करत बसले होते, आणि वारकरी शब्द वापरला बरं का, आणि महाराज बी शब्द वापरला. कशामुळं? आंघोळ केल्यावर देवपूजा केली पाहिजे त्यांनी. तो महाराज बी आणि वारकरी बी. ते चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि देवपूजा मांडली, गाथा ज्ञानेश्वरी, आणि वाचत बसले, चिंतन करत बसले. यानं पाहिलं कुठाला का सांग पण महाराज आहे, आणि आपण इथं ठेवल्यावर आपल्याला धोका नाही. बोलू, अजून बी लोकांचा महाराजावर विश्वास आहे, पण महाराज धोरणात पाहिजे. विठाला विठाला याने धोरण सोडू नये, नाही तर अवघड खेळ आहे ना. ठेवलं बाबा, अहो भारी भारी कपडे, घड्याळ, मोबाईल, कॅश, पैसे, अहो लाकेट, सगळं ठेवलं बाबा तिथं काढून पिशवीमध्ये. महाराज कोण्या गावचे? म्हणजे मी सोलापूर जिल्ह्यात आहे. तुम्ही कुठले आहेत? म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात. अरे ठेवू का महाराज? ठेवा, काही चिंता नाही, माझी पूजा होईपर्यंत तुमचं स्नान होत आहे. म्हणलं हो. गेलं तर स्नान करायला. मी तुम्हाला विचारतो, तो महाराज त्याच्यातलं काही कोणाला घेऊन देईन का? त्याची एखादी वस्तू, घड्याळ, मोबाईल, पैसे, एखादी वस्तू दुसऱ्याला घेऊन देईन कोणाला? कमून कमले घेऊन द्यायचा? त्याचा मालकीच आहे का ते? त्याची मालकी आहे का? नाही. मग का घेऊन देऊ नये त्यानं? त्याच्या सांभाळी घातलेलं आहे, आणि काही काळापुरते त्याच्यावरती जबाबदारी आहे सांभाळण्याची. बरं दुसऱ्यांना का की घेऊन द्यायना? पण ज्ञानेश्वरी वाचता वाचता आपलं घाला हळद तिकडे हळद तरी अवधान एक केल्याने तिचे पिशेत हात घाला, 2-4 500च्या नोटा काढून घ्या, खिशात घाला. तो कधी महाराजावर शंका घेणार नाही.
कधी घेणार नाही. किती माणूस वाटवे असं त्या हो, पण महाराज शंका घेईन का माझ्याकडूनच हरले असतील म्हणून. अजून एवढा समाजाचा विश्वास महाराज लोकांवर आहे. चला, पण तो दुसऱ्याला घेऊ देत नाही आणि आपण स्वतःही घेत नाही, फक्त सांभाळतो. तसा देह आहे आपल्याला. मी सांगू माऊलीची ओवी, तरी जो या देहावरी उदासू आयशी या परी उखिता जैसा बिलहरी पैसे विला. उखिता म्हणजे तिसरा माणूस, त्रेस्त परका माणूस बिराडा राखण बसेला, तसं या देहाला सांभाळायचं. एक दिवशी राजी खुशीनं सोडून द्यायचं. विठ्ठल म्हणून महाराज काय म्हणले, याची भावना मी टाकली, गिळून टाकली. शरीराची नाही म्हणले, कलेवर गिळून सांडिले कलेवर. तसंच भवभ्रमाचा आकार शरीरामध्ये सुद्धा जे आहे ते माझं मालकीचं नाही, आणि जगामध्ये जे आहे ते खात्रीचं नाही, शाश्वत नाही, चिरकाल टिकणारं नाही. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, भावाचा म्हणजे जगाचा भ्रम, भवभ्रमाचा आकार. आम्ही सगळे भ्रमातच आहे बाप्पा, आम्ही सगळे भ्रमात आहे. कोणत्या भ्रमात आहे? शेती माझी भ्रमात आहे, बायको माझी, गाडी माझी, बंगला माझा, भ्रमात आहे आपण. हो, वास्तविक पाहता यातलं काय तुझं म्हणजे महाराज तुम्हाला कायदे बेने कळत नाही का म्हणे, तुम्हाला 7-12 दाखवू का? ह्या बाय आपलं एक नाही, शेती माझी, 7-12 पहा. बरोबर, गाडी तुमची आहे? हो नक्की. हो, कागदपत्र पण गाडीचे. बंगला तुमचा? हो बंगला आपला आहे. पहा कागदपत्र, अटलचा उतारा, सगळे महानगरपालिकेचे कागद, सिडकोच्या कागद सर पाहून घ्या. आता खात्री पटली? एक बोलू का, नक्की तुझं एक आहे. मग आता काय शंका आहे का तुम्हाला? शंकाच आहे. कशावरून शंका आहे? जर हे तुझं मालकीचं असतं हे सगळं, शेती बंगला गाडी, तर ज्यावेळेस तुला खांदेकरी उचलतात ना, त्यावेळेस हे सगळं तुझ्या मागं आलं असतं. कारण तुझं मालकीच आहे ना ते. मग तुला नेल्यावर हे मागं राहतं कसं काय? देह हे काळाचे धन काळाचे धन कुबेराचे, आपलं काहीच नाही ना, सगळं टाकून जायचं एक दिवशी. नाही नाही, माझं आहे माझं आहे. मग राजा तुझं जर नक्की असतं, तुझ्या मागं शेती आली असती आणि बंगला सुद्धा बेसमेंट सगळं निघाला असता मागं, सरकत 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 गाडी सुद्धा न्यूट्रल होत आहे मागाली असती. मग मालकच चाललाय, आता कशाला राहू? लोक म्हणते महाराजाचा अभ्यास कमी, एवढं ज्ञान त्यांना व्यावहारिक ज्ञान नाही. खरंच आपला अभ्यास लई कमी आहे. आज नाही, आपण 40 वर्षापासून एकमेकाला पाहतोय, आज नाही पाहत ना. मग मी शेतकरी माणूस आहे, मी काय विद्वान नाही, साधू नाही. ना महाराज तुम्ही जे म्हणता हे पटत नाही ना. म्हणजे काय झालं, गाडी कमी येईना, शेती कमी, शेतीला चालता येतं का? मागं मागं गाडीला आपोआप चालता येतं का? म्हणलं नाही. बंगल्याला चालता येतं का? नाही ना. ऐकून घेतलं मी. म्हणलं मी बोलू का आता? म्हणलं हा, जिला चालता येतं, जिला चालता येतं ती सुद्धा आपल्यासोबत येत. श्रीजीची कामिनी तेव्हा शहराच्या रचना नव्हतं बरं का, त्यावेळेचे अभंग आहेत, त्याचे सुभाषित आहेत. धनानी भूमू
पश्वस्य गोष्टी भार्याग्रहदाराणी जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगोगत्यंची जीवय कहा. हे सुभाषित आहे. शेवटचा टाईम येतो ना त्यावेळेला धन तेव्हा बँकेनं ते म्हणून पुरून ठेवतो ते माणसं तर भूमू म्हटलेले आहेत. धनाने भूमू. पशुवस्य गोष्टी मोठमोठ्या गायी येतं, म्हशी येतं, बैल खिलारी येत ते कोठ्यात राहतील केमाला. भार्याग्रहदाराने जनस्मशाने लोक अंत्यविधीला चालतील बरोबर तुझ्या, पण तुला पटकन पेटून मागं येतील आणि गप्पा करत करत पुन्हा घरी जातील. ज्या देहाला तू माझं म्हणत होता ना ते देह तुझ्या संगती सोडीन. देह चित्तायाम, चित्तावर गेल्यानंतर चित्तेवर गेल्यानंतर देह जातो सोडून. मग कोण राहतं? कर्म आपलं. कर्मानुगोगच्छन्ति जीव एकहा. मग बायको कुठपर्यंत? मोठ्या दारापर्यंत. भार्यात ग्रहद्वाराणी असं सुभाषित आहे. ती दारात उभी राहते, आवाज देते, आता तुम्ही चालले का माय? ताई, ए बाई, ते चालले नाही, ते चाललेली आहेत. एवढी इमानदार आहे का मनाला जायला? चालले नाही ते काय शेतील चालले काय पैठणला, ते काय पंढरपूर चालले का वारीला, ते आळंदीला चालले का? आता चालले नाही माय, ते चाललेली आहेत. आणि एवढे लबाडे उडी मारून खाली येतील म्हणून बांधून चाललेली आहेत. विठाला विठा. देहचितायां परलोक मार्गे कर्मानुगोगच्छन्ति जीव. ह्या आपल्यासोबत येणारं कर्म, मग चांगलं केलं असेल तर चांगलं आणि वाईट केलं असेल तर वाईट. केले कर्म झाले केले भोगाले, केले कर्म झाले केले भोगाले, केले कर्म झाले केले भोगाले, केले कर्म झाले केले भोगाले. बदले मेले ऐसे की बदले मेले गिळूनी सांडिले कलेवर. भवभ्रमाचा आकार सांडून दिलं, टाकून दिलं. अजून काय टाकलं? उत्तर तिसऱ्याकडे वेच. सांडिले त्रिपाठी, सांडिले त्रिपाठी,
वेळेला घटी त्रिपुटी टाकली मी. त्रिपुटी शब्दावरून आठवलं बरं का. जवळजवळ आजपासून मागे 31 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 31 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला मी ज्ञानेश्वर कॉलनी आहे ना मुकुंदवाडी, तिथे 7 दिवस सप्ताहाला राहायचो आणि रामायण सांगायचो, कधी पारायण करायचो. देशटवारांना वगैरे सगळी मंडळी सोबत राहायची ती. आणि महाराजाच्या तारखे घेतलेल्या असायच्या त्यांनी. मी आपलं मग त्या कीर्तन ऐकायचं, माझं एक काल्याचे वगैरे ठेवायचे, मी पारायण किंवा रामकथा सांगायचो 7 दिवस तिथे राहून. एक महाराज कीर्तनामध्ये बोलून गेला त्रिपुटी. आता देशटवारांची जे घरची मंडळी जरा चाणाक्ष आहे, अभ्यासू आहे, मग ते म्हणले आता अण्णा यांना दूध घ्यायला घरी घ्या. चाला आता अंदर महाराजाला नेतच होते ते भावनेनं. गेलो आम्ही, दूध वगैरे ठेवलं आणि चहा दूध दिलं प्यायला. म्हणजे महाराज माझी एक शंका आहे. कोण म्हणलं त्या देशात वाढता येते, तुम्ही कीर्तनामध्ये त्रिपुटी शब्द वापरला, मला कळालं नाही त्याचा अर्थ काय. कारण तुम्ही नसन सांगितलं किंवा मला ऐकण्यात नाही आलं, मला माहिती नाही, पण मला एक पुन्हा स्पष्टीकरण थोडं द्या त्या शब्दाचं. कशाला म्हणतात त्रिपुटी, कशाला आता एक बोलू. कुणीही परिपूर्ण अवस्थेला पोचलेला नाही. संत असू दे, महात्मा असू दे, वेदांत वाचस्पती असू दे, तो जीवच आहे. आणि जीव कधी पूर्ण नाही. पूर्ण आहे तो देव आहे, पूर्ण आहे ते संत आहेत. आम्ही नाही होऊ शकत. मग कबूल करायचं, ताई माझ्या अभ्यासात काही गेलं नाही अजून, दुसऱ्या वेळेस मी कुठंतरी शोध काढीन आणि तुम्हाला येऊन मी नक्की पुढच्या वेळेस मी सांगेन असं म्हणायचं. काय लहानपण आहे का, तो शायनिंग करायला गेला. काय नाही, सोपं आहे म्हणजे त्रिपुटी. ते म्हणजे काय, 2 भाव आहे मध्ये लागला गंध. तिला नव्हता माहिती अर्थ, पण तिला ते पटलं नाही. तिने काय म्हणा महाराज राग नका येऊन देऊ, पण हे अर्थ असू शकत नाही त्रिपुटी शब्दाचा. मी नाही काय बोललो, ऐकून घेतलं. पण माझीवाला जिद्द लागली, कोर लागली, चुनचुन लागली. हे कुठं शब्द असं हो, कुठे शब्द असं. शोध घेतला आणि सापडला. आणि शोधलं की सापडतंय आहे आपल्या भोवतीच, फक्त तपास करायला पाहिजे. सापडलं मला. ते भवायन गंध वगैरे नाही, ते एवढं सोपं असतं तर म्हणतं झालं असतं. त्रिपुटी शब्दाचा अर्थ सांगू. जीवात्मा एकाच वेळेला 3 अवस्थेत असतो, त्याला त्रिपुटी म्हणायचं आहे. जीवात्मा एका वेळेला 3 अवस्थेत असतो. आता इथं आपण कीर्तनामध्ये आहोत, तुम्ही कीर्तन ऐकू लागले बरोबर आहे. कीर्तन ऐकणारे तुम्ही, ऐकण्याचा विषय आणि ऐकण्याची क्रिया सगळं तुमच्याचकडे आहे की नाही. का दुसऱ्या माणसाला घेता येतं काही नाही. मी बोलू लागलो, बोलणारा मी, बोलण्याचा विषय आणि बोलण्याची क्रिया, याला म्हणतात त्रिपुटी. काही वेगळं नाही. खाऊ लागलो, खाणारा मी, खाण्याची वस्तू आणि चावण्याची क्रिया, झाली त्रिपुटी. म्हणून संदर्भ जर द्यायचा असलं तर जीवात्मा एकाच वेळेला 3 अवस्थेत असतो, त्याचं नाव त्रिपुटी. पण ते सुद्धा मी टाकलंय. सांडिली त्रिपुटी. मी देवाकडे गेलो, महाराज म्हणले देवाकडे गेलो आणि देवाला पाहू लागलो, डोळे भरून पाहू लागलो. पाहता पाहता काय झालं, त्रिपुटी संपली. म्हणजे मी संपलो, क्रिया संपली. फक्त ज्याला पाहतो ना तेवढा शिल्लक राहिला. विठाला विठाला तो हरे श्री हरी पाहिला डोळे भारी. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भारी. हरे श्री हरी पाहिला डोळे भारी. हरे श्री हरी पाहिला डोळे भारी. आता पारे तुरी सारुनिया, आता पारे तुरी सारुनिया. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भारी. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भारी. देवाला पाहिलं नाही. पाहत असताना त्रिपुटी टाकून पाहिलं. पाहता पाहता झालं काय, पाहणारा संपला, म्हणजे गौण झाला, हरपला. पाहणं हरपलं. फक्त ज्याला पाहतो तो शिल्लक राहिला. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. पाहता म्हणजे पाहणारा, पाहणे क्रिया,
दुरी सांडोनी. हा तेव्हा त्याला पाहिलं तर सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. दीप उजळला म्हणजे हो घटी म्हणजे देहात. आता तुमच्या या देहामध्ये तुम्हाला राहण्याचं कारण आणि प्रयोजन काय? शेवटच्या कडव्यात तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे
विठोबा रखुमाई विठोबा कोबारा म्हणतात आमचं जगण्याचं प्रयोजन. त्याच्या अगोदर सांगू का? पण हे सांगतो अगोदर. तू का म्हणे आता उरलो उपकारापुरता, हे जगण्याचं प्रयोजन आणि येण्याचं प्रयोजन येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी त्या इथे उपकारासाठी आले. एक बोलू, परोपकारासारखं पुण्य नाही आणि परपिढीसारखं पाप नाही. एवढे शास्त्र निर्माण झाले, एवढे पुराण ग्रंथ निर्माण झाले. वेद असू दे, 6 शास्त्र असू दे, 18 पुराण असू दे, बाकी कुठले असू दे, सगळ्याचा गोषवारा एकच निघतो. अष्टादश पुराणानां व्यासस्य वचनम द्वयम. एवढे पुराण असू दे, महान अधिकारी व्यास मुनी यांचे 2 वचन महत्वाचे आहेत. सगळ्या ग्रंथाचा गोषवारा, संदर्भ आणि अर्थ 12 किती असू दे, अष्टादश पुराणानां व्यासस्य वचनम द्वयम परोपकाराय पुण्याय पापम परपीडनम. हा गोषवारा घ्यायचा आहे. आणि म्हणून आम्ही इथे जे आलो ना, उपकारासाठी आलो, परोपकारासाठी आलो. आणि होतं काय, तुम्ही जर माझ्यावर उपकार केला ना, कदाचित परोपकार ठरेल. तो माझ्यावर परोपकार केला, माझ्याकडून तुम्हाला काय मिळणार नाही, पण देव मिळेल. मी नाही सांगत. तू का म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं हवा आहे देवा, तरी हा तुला ज्या पर्वकाळ आज आपण भोगत आहोत, तो कोणता पर्वकाळ आहे? सदैव वैकुंठ गमन. मी आल्या सुरुवातीला बोललो 375 आहे. 300 वर्ष झाल्यानंतरचं हे अमृत महोत्सव आहे. अत्यंत पर्वकाळ महत्त्वाचा आहे. आपल्याला वाटतं तो माणूस असेल, वारकरी असेल, नाही ना. तो का भासला मानवी वेशधारी, परी तो लीला विग्रही निर्विकारी. भगवान परमात्म्याची बरोबरी किती ताकद मोठी आहे. स्वय श्री हरी व्यापक सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. म्हणून त्याला जाण्यासाठी प्रयाण काळी देवी विमान पाठविले. प्रयाण काळी देवी विमान पाठविले.
काळामध्ये अद्भुत वर्तिले मानव देह घेऊन निजधामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकयाला तारा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकयाला आणि अजब पुरुषार्थ आहे. प्रयाण काळी देवी विमान पाठविले कलीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निजधामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा ही त्यांची ख्याती आहे. आणि म्हणून आज आपण त्यांची बीज साजरी करतो. काय तिथेला बी नाव दिलं हो मामा बीज तुकाराम बीज मित्ती बी आहे तिथी बी आहे आणि पर्व काळ बी आहे हो ना. प्रतिपदानंतर येते ती बीज अमावस्या पौर्णिमेनंतर पहिला दिवस येतो प्रतिपदा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बीज आणि तुकाराम महाराजांनी ती बीज धन्य केली आणि तिला खरं बीज स्वरूप दिलं. बीज महत्वाचं आहे. एक बोलू का बीज असलं तर फळ आहे गाड्या बीज असलं तर फळ आहे बीज असलं तर फुलं आहे. एक वनस्पती आहे पहा तिला बीज नाही. डोकं लावून पहा आपण सगळे खेड्यातूनच आलेलो आहोत. एक वनस्पती आहे तिला बीज नाही म्हणून मूळ बी नाही. आता लक्षात आला थोडं थोडं हे गणपत वारले हां बरोबर ओळखे ते वनीकरणमध्ये येतं ड्युटीला माझ्या संग त्यामुळं कळलं. अशी एक वनस्पती आहे तिला मूळ बी नाही आणि बीज बी नाही. आंबरियल त्या वनस्पतीचं नाव आहे. बघा बीज बी नाही आणि मूळ बी नाही पण ज्या झाडावरती आंबरियल चढलं त्याला सुधरून देत नाही 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 त्याला झाकून टाकते. झाडाचा रंग जर हिरवा असेल ना हे पिवळा करून टाकतं पुरं झाकीत आहे. मला वाटतं अलीकडं तेच पकड जास्त वाढाय ज्याला मूळ नाही आणि बीज नाही त्यांनी जागा छाप टाकायचा प्रयत्न सुरू केला. विठ्ठल विनोदाचा भाग सोडा. आपला संत प्रक्रिया महत्वाची आहे संत सेवा महत्वाची आहे आणि संत चरित वर्णन करणं महत्वाचं आहे. तो का म्हणे आता उर्लोपकारा पुरता किळणी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार ज्ञानेश्वर